नमस्कार, मी कुणाल बांदेकर. मी तुमचं स्वागत करतोय माझ्या फूड जर्नीमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी बनवतोय नाचणीच्या पिठाचे घावणे. एकदम इन्स्टंट आणि बनवूक सोपे असे हे नाचणीच्या पिठाचे घावणे. विशेषतः जे बॅचलर मुला मुली कामानिमित्त आपल्या गावापासून लांब शहरात राहतात आणि ज्यांका इन्स्टंट आणि हेल्दी पटकन तयार होणारी अशी एखादी रेसिपी जर बनवायची असेल तर ह्यो एक नाचणीच्या पिठाच्या घावण्याचो मिलेट बेस्ड रेसिपीचो एक चांगला ऑप्शन. तर चला मग आपण बनवूया नाचणीच्या पिठाचे घावणे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूबवर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पण माका फॉलो करा. जर तुमका हे मालवणी रेसिपीज ब्लॉग स्वरूपात इंग्लिशमध्ये वाचूचे असतील तर माझ्या वेबसाईटला म्हणजे kunalsfoodjourney.com या वेबसाईटला पण नक्की भेट द्या आणि माझे ब्लॉग इंग्लिशमधून वाचा. नाचणीचे घावणे बनवण्यासाठी मी 3 कप नाचणीचा पीठ घेतलंय. त्याच्या 2.5 पट पाणी म्हणजे 7.5 कप पाणी घेतलंय आणि चवीपुरता मीठ या सगळं घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आता बिडाचो तवो मध्यम आचेवर गरम करत ठेवायचो आणि त्याका व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे बिडाचो तवो व्यवस्थित तापलेलो असा पाहिजे म्हणजे घावणे व्यवस्थित उचलतात. तेल व्यवस्थित तापला की एका पेल्यात बॅटर घेऊन एका थोड्या उंचीवरसून सारख्या प्रमाणात पूर्ण तव्यावर पसरून घालायचा आणि तव्यावर झाकण ठेवून एक 15 ते 20 सेकंद वाफेवर शिजाक द्यायचा. मी तांदळाच्या घावण्याच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तर तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की जाऊन बघा. घावणे बनवताना पाण्याचा प्रमाण ह्या नेहमी 2.5 पट ठेवायचा. म्हणजे 1 कप जर तुम्ही तांदूळ किंवा नाचणी धान्य किंवा पीठ स्वरूपात घेतला तर त्याच्या 2.5 पट पाणी घ्यायचं. पंधरा ते 20 सेकंदानंतर जेव्हा आपण झाकण काढतलो तेव्हा घावण्याचा वरचो भाग जो असा तर तो वाफेवर शिजलेलो असतलो आणि वाफेवर शिजल्यामुळे तो मॉइस्ट किंवा थोडंसं मऊसर बनतलो. झाकण काढल्यानंतर ही घावण्याची कडा पण सुटाक सुरू होता. त्यानंतर मग लगेच आपण काविलत्यान ही कडा पूर्ण मोकळी करून घ्यायची आणि नंतर लगेच आपण घावणो काढून घ्यायचो आणि एका चाळणीवर काढायचं. 2 मिनिटात एका रेस्ट होऊ द्यायचा. तोपर्यंत परत एकदा तव्यात तेल लावून दुसरं पण घावणं घालून घ्यायचं. घावणं घालताना पीठ व्यवस्थित ढवळून घ्यायचं, नाहीतर मग पीठ सगळा खाली राहता आणि वरती फक्त पाणी पाणी राहतं. जर नाचणीच्या पिठाच्या घावण्याचा व्हिडिओ जर तुमका आवडलो असेल तर त्याका नक्की लाईक करा, मला कमेंट करून सांगा, माझा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब किंवा फॉलो करा. तोपर्यंत देवा.